आपल्या चॅनलच्या एखाद्या व्ह्युअर्सना आणखी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी एखाद्या आपण चॅनलचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो एखाद्या आणि त्याची लिंक एखाद्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या लिंकवर क्लिक करा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण कन्सेप्ट बघितली, काय नाव एखाद्या दॅट इज द सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम मध्ये एखाद्या आपण दोन सब कन्सेप्ट बघितला. फर्स्ट काय एखाद्या मोशन ऑफ अ सिंपल पेंडुलम ॲज अ एसएचएम दॅट इज सिंपल हार्मोनिक मोशन, आणि दुसरं काय बघितलं एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. तर त्याच एखाद्या पुढची कन्सेप्ट बघायला स्टार्ट करतो. एखाद्या कन्सेप्टच्या नावावरनं पण तुम्हाला लक्षात येईल की काय एखाद्या कुठली कन्सेप्ट आहे किंवा काय सिमिलॅरिटीज आहे. तर काय बघा एखाद्या कन्सेप्टचं नाव सेकंड पेंडुलम. बघा एखाद्या याच्यामध्ये जे पेंडुलम आहे एखाद्या पेंडुलम एखाद्या कुठून आलंय, इट कम्स फ्रॉम द सिंपल पेंडुलम. आता एखाद्या इकडे येऊन एखाद्या हा जो पेंडुलम आहे एखाद्या त्याचं नाव काय एखाद्या दॅट इज द सेकंड. काय एखाद्या फर्स्ट सेकंड असते ना त्यातला काय एखाद्या सेकंड पेंडुलम आहे तो. आता सेकंड म्हणलं ना एखाद्या लगेच लक्षात यायला पाहिजे सेकंड मीन्स 2. आता ऑब्व्हियस एखाद्या आपण काय बघितलं एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. याचा अर्थ एखाद्याचं नाव ऐकलं नाही समजायला पाहिजे. असा सिंपल पेंडुलम कसा सिंपल पेंडुलम एखाद्या असा सिंपल पेंडुलम ज्याचा पिरियड टी दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ पिरियड. त्याचा पिरियड काय असायला पाहिजे एखाद्या 2 सेकंड. काय म्हणतो एखाद्या द सिंपल पेंडुलम. एखाद्या सिंपल डेफिनेशन सिंपल पेंडुलम एखाद्या सारखी सिंपल डेफिनेशन काय द सिंपल पेंडुलम whose period is equal to 2 seconds. A simple pendulum whose period is equal to 2 seconds that is called as the second pendulum. आणि आता एखाद्या आपण सेकंड पेंडुलम तर एखाद्या फॉर्म्युला डिराइव्ह करायला एखाद्या जनरेट करायला स्टार्ट करू. बघ एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला माहिती आहे दॅट इज T is equal to 2 pi under root L by G. सगळ्या गोष्टी क्लिअर एखाद्या T that is the period, L काय एखाद्या L is the length of simple pendulum. क्लिअर आहे एखाद्या L is the length of simple pendulum. G क्लिअर आहे G is the acceleration due to gravity. आता एखाद्या कंडिशन काय एखाद्या सेकंड पेंडुलमची दॅट इज पिरियड इज इक्वल टू 2 सेकंड. उचला एखाद्या पिरियडला त्या ठिकाणी काय करा 2 पुट करा. सो 2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L बाय G. काय काय बघा एखाद्या 2 गेट कॅन्सल. तर काय करू एखाद्या इकडे L काढायला स्टार्ट करायचं आपल्याला काय करायला पाहिजे दोन्ही साईडचा स्क्वेअर करायला लागेल. एखाद्या LHS ला काय राहिले काय नाही म्हणजे एखाद्या 1 आहे. सो 1 स्क्वेअर इज 1 स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणतात 1 इज इक्वल टू 1 पाय दॅट इज पाय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय काय बघा एखाद्या स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो L बाय G. बरं इकडे काय करतो आपण L ची व्हॅल्यू काढून एखाद्या दॅट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. काय होईल एखाद्या G इकडं डिव्हिजन इकडे आलं मल्टिप्लिकेशन पाय स्क्वेअर मल्टिप्लिकेशन इकडे गेलं डिव्हिजन मध्ये. मला डायरेक्ट लिहिता येईल का बघा एखाद्या काय लिहिता येईल असं L इज इक्वल टू G डिवाइड बाय पाय स्क्वेअर. G इकडं न्यूमरेटरला पाय स्क्वेअर डिनॉमिनेटरला दॅट इज L इज इक्वल टू G डिवाइड बाय पाय स्क्वेअर. सो बघा एक सिंपल कन्क्लुजन एखाद्या दिस कॅपिटल L काय म्हणता येईल एखाद्या अगोदर काय म्हणायचं कॅपिटल L इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. एखाद्या याला फक्त सिंपल पेंडुलम नाही म्हणता येणार एखाद्या कारण ही काय स्पेशल केस आहे एखाद्या. काय स्पेशल केस आहे एखाद्या पिरियड इज इक्वल टू 2 सेकंड. म्हणजे ही डेफिनेशन आपण ऑलरेडी क्लिअर केली काय एखाद्या द सिंपल पेंडुलम whose period is 2 seconds that simple pendulum is called as the second pendulum. तर एखाद्या आपल्याला इथं काय सांगता येईल एखाद्या कॅपिटल L इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. कॅपिटल L इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. काय फॉर्म्युला एखाद्या L इज इक्वल टू G बाय पाय स्क्वेअर. तर एखाद्या याच्या खाली लिखा तुम्ही रेग्युलर एखाद्या जे आपण स्टेटमेंट टाकायचो ते स्टेटमेंट सांगू शकताय. काय स्टेटमेंट एखाद्या दिस इज द एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. आता एखाद्या थोडं अनालिसिस करायला स्टार्ट करू. काय बघा एखाद्या अनालिसिस आपल्याला माहिती आहे एखाद्या G ची व्हॅल्यू 9.8 पाय स्क्वेअरची व्हॅल्यू एखाद्या काय 9.87. याचा अर्थ एखाद्या हे काय अप्रॉक्सिमेटली कॅन्सल होऊ शकतं. याला एखाद्या खाली मी मेन्शन करतो दॅट इज अनालिसिस म्हणजेच काय होईल एखाद्या G आणि पाय स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली कॅन्सल होईल. G आणि पाय स्क्वेअर कॅन्सल होईल त्याचा अर्थ काय एखाद्या लेंथ अप्रॉक्सिमेटली किती येईल एखाद्या दॅट इज 1 मीटर. सो काय म्हणतात एखाद्या लेंथ अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 मीटर. आणि एखाद्या हा डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो एखाद्या काय क्वेश्चन असू शकतो एखाद्या द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 मीटर. लक्षात त्याचं अनालिसिस मात्र नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यावर काय तुम्हाला बरेच मॉडिफिकेशन करता येऊ शकतात. आणि हा जो सेक्शन आहे एखादा याच्यावर एखाद्या खूप चांगले एखाद्या क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर हे लिहून घ्या पुढे आपण कंटिन्यू करू. सगळ्यांना एखाद्या सेकंड पेंडुलम एखाद्या क्लिअर झालं असेल एकदम सिंपल कन्सेप्ट होती एखाद्या. यानंतर एखाद्या पुढची कन्सेप्ट बघतो आपण दॅट इज लॉज ऑफ सिंपल पेंडुलम.
बघा एखाद्या लॉज ऑफ सिंपल पेंडुलम बद्दल एखाद्या पहिलं कन्क्लुजन सांगतोय. हे बरेच सगळ्याचे सगळे लॉ एखाद्या म्हणजे बऱ्यापैकी एखाद्या एकाच फॉर्म्युलावर एखाद्या डिपेंड्स आहे. कुठला एखाद्या फॉर्म्युला, दॅट इज द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा एखाद्या फॉर्म्युला इकडे लिहून दाखवतोय आणि त्यानंतर आपण एक एक लॉ बघायला स्टार्ट करू. काय फॉर्म्युला एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, दॅट इज P इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L बाय G. आणि एखाद्या काही लॉ एखाद्या आपण बऱ्यापैकी एखाद्या जवळपास सगळेच्या सगळे लॉ एखाद्या इकडनं काढू, काही मात्र डायरेक्ट निघतील एखाद्या, काही थोडे इनडायरेक्ट काढायला लागतील. तर त्यातल्या एखाद्या पहिल्या लॉला आपण स्टार्ट करतोय. बरं एखाद्या फर्स्ट लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ बरं एखाद्या काही जणांनी विचार करायला आपण स्टार्ट केला सर. बरं एखाद्या लॉ ऑफ लेंथ काय, याचा अर्थ काय एखाद्या दिस लॉ रिलेटेड विथ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. आता एखाद्या लॉ एखाद्या काय सांगतो एखाद्या क्लिअर करतोय. बरं एखाद्या कन्सिडर करायला एखाद्या की बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. कन्सिडर करा म्हणतो एखाद्या ऑब्वियस 2 पाय एखाद्या ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. जी ला एखाद्या आपण अज्युम करू देयर इज द कॉन्स्टंट. बरं एखाद्या आपण शिकलोय एखाद्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये किंवा एखाद्या ग्रॅव्हिटेशन मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते. सध्या एखाद्या काही वेळासाठी म्हणतो एखाद्या की या दोन गोष्टीवर एखाद्या फोकस नाही करणार. 2 पाय आपण कॉन्स्टंट कन्सिडर करू, जी पण कॉन्स्टंट आहे. तर एखाद्या पिरियडची प्रोपोर्शनॅलिटी कशी येईल एखाद्या पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. काय म्हणतो एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. आणि हे जे काही सांगितलं एखाद्या दॅट इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ लेंथ. तर एखाद्या आपल्याला लॉ ऑफ लेंथ डायरेक्ट लिहिता येईल. काय स्टेटमेंट एखाद्या दॅट इज पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. तर एकदम सिंपल एखाद्या काही खोच नाही आहे एखाद्या, फक्त काय प्रोपोर्शनॅलिटी चेक करायची. काय म्हणलं एखाद्या लॉ ऑफ लेंथ स्टेट्स दॅट. आपल्याला एखादं स्टँडर्ड स्टेटमेंट. आणि सगळ्यात महत्वाचं कशामुळे सांगणार एखाद्या याच्यावर खूप चांगले क्वेश्चन विचारले जातात. दोन प्रकारे एखाद्या, एकतर स्टेटमेंट हा क्वेश्चन असू शकते किंवा काही वेळा एखाद्या याच्या प्रपोर्शनॅलिटीवर एखाद्या क्वेश्चन विचारले जातात. रेशोचे वगैरे क्वेश्चन खूप चांगले विचारले जाऊ शकतात. बघा स्टेटमेंट करायला स्टार्ट करतोय. काय पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सेकंड पेंडुलम विसरून जायचा एखाद्या. आता सिंपल पेंडुलम वर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. तर एखाद्या एकदम क्लिअर, काही कन्फ्युजन असण्यासारखं काही नाही. तर काय आपण काय नेक्स्ट लॉला स्टार्ट करू. एखाद्या सेकंड लॉ काय एखाद्या स्टेटमेंट दॅट इज लॉ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्ही काय वेळाला जी लिहिलं तरी चालेल. लॉ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑब्वियसली एखाद्या लगेच विचार सुरू झाले असतील किंवा एखाद्या सगळ्यांना क्लिअर पण होऊ शकते एखाद्या पिरियडची प्रोपोर्शनॅलिटी जी सोबत कशी आहे. काय म्हणतो एखाद्या पिरियड डिनॉमिनेटरला जी, याचा अर्थ एखाद्या काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि एखाद्या काय स्क्वेअर रूट मध्ये. तर एखाद्या डायरेक्ट मला काय लिहिता येईल बघा मॅथमॅटिकल स्टेटमेंट पिरियड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ऑब्वियसली एखाद्या डायरेक्ट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणू स्क्वेअर रूट ऑफ. एखाद्या डायरेक्ट स्टेटमेंट सांगायला स्टार्ट करतोय. काय म्हणतोय बघा लॉ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टेट्स दॅट. काय म्हणतो बघा लॉ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टेट्स दॅट period of simple pendulum is inversely proportional to acceleration due to gravity. बघा एकदा परत काय म्हणतोय period of simple pendulum is inversely proportional to square root of acceleration due to gravity. बघा काय आता आपण खूप 2 वेळा रिपीट केलेलं एखादा, एवढा वेळा रिपीट करण्याची गरज नाहीये, पण काय अंडरस्टँडिंग येईल एखाद्या त्याच्यामुळे याला रिपीट केलंय. आता काय अंडरस्टँडिंग एखाद्या हे इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटीचं एखाद्या मिनिंग तर सगळ्यांना समजतंय. काय जीची व्हॅल्यू एखाद्या काय जर काय कमी झाली, जीची व्हॅल्यू एखाद्या कमी झाली तर काय पिरियडची व्हॅल्यू वाढायला स्टार्ट होईल. तर एखाद्या हे आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये बघितलंय. काय शिकलोय बघा एखाद्या ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण आठवायला एखाद्या सगळ्यांनी सरफेस ऑफ दी अर्थ. अर्थचा जो सरफेस आहे एखाद्या त्या सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय सगळ्यात जास्त आहे. अर्थच्या सरफेसपासून आपण वर चालतो. काय होतं एखाद्या ऍज हाईट गोज ऑन इन्क्रीजिंग. काय म्हणलं acceleration due to gravity goes on decreasing. Acceleration due to gravity goes on decreasing. याचा implied meaning समजून घ्यायला पाहिजे. Acceleration due to gravity डिक्रीज व्हायला लागली याचा अर्थ काय period goes on increasing. हेच लक्षात घ्या आपण सरफेस ऑफ दी अर्थ पासून काय सेंटरकडे चाललो तरी पण काय होणार एखाद्या डेप्थ इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाली. डेप्थ जसजशी इन्क्रीज होईल तसं काय ठरलं एखाद्या acceleration due to gravity also goes on acceleration due to gravity goes on decreasing. आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल डिक्रीज होईल. याचा अर्थ एखाद्या पिरियड काय होईल इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल. हे अनालिसिस आहे एखाद्या, याच्यावर कॉन्सन्ट्रेशन असू द्या. हे कशामुळे सांगायला एखाद्या कारण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात.
बरं एखाद्या एक्झाम नीटची असेल, JEE असेल किंवा CET असेल, या एक्झाम लक्षात द्या असं सेपरेट चॅप्टरवरच क्वेश्चन विचारतील असं काही नाही. त्या लक्षात द्या काय कन्सेप्टला जॉईन करू शकतात. म्हणजे एखाद्या ऑसिलेशन मधली सिंपल पेंडुलम वाली कन्सेप्ट आणि ग्रॅव्हिटेशन मधली एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाली लक्षात द्या व्हेरिएशन ऑफ जी वाली कन्सेप्ट, या दोघांना जॉईन करून एखाद्या काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. तर एखाद्या स्टेटमेंटवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या, हे स्टेटमेंट लिहून नाही दिलं लक्षात द्या, तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे. आता याच्या पुढचं एखादा एक एक्स्ट्रीम केस सांगतो एखाद्या आणि ते लक्षात असू द्या. आपण शिकलोय का बघा, ज्यांचं एखादं ग्रॅव्हिटेशन झालं असेल का त्यांनी कॉन्सन्ट्रेशन असू द्या. काय शिकलोय? ऍट दी सेंटर ऑफ दी अर्थ. काय म्हणलं एखादा? ऍट दी सेंटर ऑफ दी अर्थ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होईल एखादा? दॅट इज द 0. काय म्हणलं एखादा? ऍट सेंटर ऑफ दी अर्थ, ऍट सेंटर ऑफ अर्थ. काय म्हणलं एखादा? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज G इज इक्वल टू 0. सेंटर ऑफ दी अर्थला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 आहे. याचा अर्थ काय एखाद्या? ही व्हॅल्यू 0 झाली. आपण शिकलो एखाद्या 1/0 दॅट इज इन्फिनिटी, म्हणजेच काय एखाद्या इन्फायनाइट. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम एखाद्या काय इन्फायनाइट होऊ शकते. आणि असे क्वेश्चन विचारले जातात एखाद्या, असे क्वेश्चन एखाद्या डायरेक्ट विचारले जातात. आणि काही जणांनी हे पार्ट पण केलेलं असतं की नाही का, काही नाही उभं डायरेक्ट लक्षात ठेवते सेंटर ऑफ दी अर्थला गेलं का पिरियड इन्फायनाइट होते. पण काय त्याच्या पाठीमागचं फिजिक्स हे आणि एखाद्या पाठ केलेल्या गोष्टी विसरू शकतात, लक्षात द्या समजून घेतलेल्या गोष्टी विसरणार नाही. तर कॉन्सन्ट्रेशन असू द्या एखाद्या एकदम सिंपल लॉ, त्यांचा अनालिसिस मात्र एखाद्या खूप चांगला आहे. तर एखाद्या हे 2 लॉ कम्प्लीट केले आणि ते 2 एखाद्या सिंपल लॉ बघायला आपल्याला स्टार्ट करायचं आहे. पहिले 2 लॉ एखाद्या आपण क्लिअर केले एखाद्या. आपण आता नेक्स्ट लॉ बघायला स्टार्ट करू, दॅट इज थर्ड लॉ. बरं एखाद्या थर्ड लॉचं नाव काय एखाद्या? दॅट इज लॉज ऑफ मास किंवा लॉ ऑफ मास. लॉ ऑफ मास. बरं एखाद्या त्या फॉर्म्युलाकडे बघणे, काही जण म्हणतात सर काय करावं नाही का, इथं मासच दिसणार एखाद्या. तर तेच आहे एखाद्या या फॉर्म्युलामध्ये मास दिसत नाही, याचा अर्थ काय एखाद्या पिरियडचा आणि मासचा एखाद्या काही संबंध नाही एखाद्या. फक्त ते मास कोणाचं एखाद्या ते क्लिअर असू द्या. दॅट इज द मास ऑफ द बॉब. जो एखाद्या काय मेटॅलिक स्पिअर होता एखाद्या दॅट इज कॉल्ड ॲज द बॉब. तर एखाद्या एवढंच लक्षात ठेवा, दॅट इज पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज काय म्हणतो एखाद्या इंडिपेंडंट ऑन. आणि याच्यावर एखाद्या नेहमी कॉन्सन्ट्रेट, इट इज इंडिपेंडंट ऑन कोणावर एखाद्या? इंडिपेंडंट ऑन द मास. कोणाचं एखाद्या? दॅट इज मास ऑफ बॉब. बघ काय म्हणतोय? दॅट इज लॉ ऑफ मास काय सांगतो एखाद्या किंवा लॉ ऑफ मास स्टेट्स दॅट पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑन कोणावर एखाद्या? दॅट इज द मास ऑफ बॉब. बरं काय थोडं पटत नाही एखाद्या, म्हणजे आपल्याला इमॅजिनेशन वेगळंच असेल का, थोडं इमॅजिन करायला स्टार्ट करू. बरं एखाद्या बॉब आहे, पहिल्यांदा एखाद्या काय आपण जर विचार केला एखाद्या त्या बॉबचं जर मास वाढवलं तर आपल्याला लगेच विचार येऊ शकते की सर ते मास जर वाढला ना तर तो फास्टमध्ये येईल. बघा पटतंय का? वाटतंय एखाद्या आपल्याला काय की एखाद्या सुरुवातीला बॉब एखाद्या समजा काय म्हणलं 1 किलोचा होता, नंतर काय एखाद्या 5 किलोचा बॉब घेतला एखाद्या, तर त्याला काय वाटतंय ना की 5 किलो झालं की तो फास्टमध्ये येईल सर. बरं काय तो फास्टमध्ये येईल याचा अर्थ काय वाटतंय की पिरियड कमी व्हायला स्टार्ट होईल. पिरियड कमी व्हायला स्टार्ट होईल एखाद्या इमॅजिनेशन मध्ये होतं काय, पण त्याचा नेमका प्रॉब्लेम काय होतं का ते क्लिअर करू. काय होतं एखाद्या ज्यावेळेस 1 किलो मास आहे एखाद्या त्यावेळेस एखाद्या आपण कन्सिडर केलं स्लो येतो. पण एखाद्या तो स्लो येताना एखाद्या काय होतं ते इमॅजिन केलं एखाद्या तो स्लो येताना काय होतो तो कमी डिस्टन्सवर जातो, म्हणजे एखाद्याचा अँप्लिट्यूड काय एखाद्या कमी असतो. ज्यावेळेस एखाद्या आपण हे जाऊ मास एखाद्या 5 kg घेऊन एखाद्या तो फास्ट येईल हे बरोबर आहे, पण तो एखाद्याचा डिस्टन्स एखाद्या वाढत जाणार आहे. याचा अर्थ काय होईल एखाद्या मास ऑफ द बॉब वाढल्यामुळे एखाद्या काय त्याचा अँप्लिट्यूड इन्क्रीज होणार आहे, पण एखाद्या काय पिरियड सेम राहील एखाद्या. हे सांगणं कशामुळे एखाद्या याच्यावर क्वेश्चन विचारलं जातं. काय क्वेश्चन विचारला जातो एखाद्या? एक आलेला क्वेश्चन आहे एखाद्या वर्डिंग लक्षात ठेवा. काय म्हणलं जातं एखाद्या? इफ मेटल बॉब किंवा एखाद्या इन सिंपल पेंडुलम इफ मेटल बॉब इज रिप्लेस बाय वुडन ब्लॉक. काय म्हणतो एखाद्या? मेटल बॉब इज रिप्लेस बाय कशाने लक्षात द्या? रिप्लेस बाय वुडन ब्लॉक. लगेच पुढे इमॅजिन करायला लागते सर मेटल ब्लॉकचं वजन जास्त होतं, वुडन ब्लॉकचं वजन कमी आहे. वुडन ब्लॉकचं वजन कमी याचा अर्थ ते हळू येईल याचा अर्थ काय एखाद्या पिरियड इन्क्रीज होऊन जाईल. तर एक क्लिअर कट लक्षात ठेवणे एखाद्या असले काही होत नाही. तर एखाद्या काय लक्षात ठेवणे? दॅट इज पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ द बॉब.
हे दोन्हीकडनं क्लिअर होते एखाद्या. आत्ताच त्याचं अनालिसिस पण सांगितले आणि फॉर्म्युला पण तेच सांगतोय. तर एखाद्या काय लक्षात ठेवणे, मेटल बॉब असू द्या किंवा वुडनचा ब्लॉक असू द्या किंवा एखाद्या वुडन बॉब म्हटलं तरी चालेल, दोन्हीपैकी एखाद्या कुठलं पण मटेरियल असू द्या एखाद्या, त्यांचं मास जरी चेंज झालं तरी पण एखाद्या काय पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमला काहीच फरक नाही पडणार. तर काय हा लॉ एखाद्या क्लिअर झाला असेल सगळ्यांना. आपण नेक्स्ट लॉला स्टार्ट करतोय, दॅट इज फोर्थ लॉ. तर काय त्याच्या फक्त नावावर लक्षात ठेवा, काय बघा एखाद्या लॉ ऑफ आयसोक्रोनस. तर या लॉ मध्ये ना लक्षात द्या, फक्त हे वर्ड सोडलं ना लक्षात द्या तर काहीच वेगळं नाही लक्षात द्या. तर आयसोक्रोनस तर एखाद्या मिनिंग एवढंच लक्षात ठेवा. आयसोक्रोनस हा वर्ड एखाद्या कायसाठी वापरला जातो, इट इज यूज फॉर द अँप्लिट्यूड. पण याचा अर्थ असा नका घेऊ लक्षात द्या की काही वेळा अँप्लिट्यूडच्या ऐवजी आयसोक्रोनस दिलं जाईल. या लॉ मध्ये लक्षात द्या फक्त सांगतोय आयसोक्रोनस कशाला रिलेटेड केलं जातं, अँप्लिट्यूडला. तर एखाद्या कशाशी रिलेटेड एखाद्या क्लिअर झालं तुम्हाला. आता एखाद्या स्टेटमेंट करायला स्टार्ट करू. पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये अँप्लिट्यूड दिसतंय का बघा, पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा 2π/L अँप्लिट्यूड नाही एखाद्या. याचा अर्थ एखाद्या ऑब्वियस तुम्ही कन्क्लुजन तयार पण केलं असेल. काय कन्क्लुजन एखाद्या, दॅट इज पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑन कोणावर एखाद्या, इंडिपेंडंट ऑन कोणावर एखाद्या, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड ऑफ SHM जो आहे एखाद्या, जो सिंपल पेंडुलम एखाद्या SHM परफॉर्म करतो एखाद्या, तर त्याच्या अँप्लिट्यूडवर एखाद्या काय पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम एखाद्या काय असतं, इंडिपेंडंट. तर एखाद्या दोन्ही गोष्टी एखाद्या क्लिअर केल्यात आपण. तर एखाद्या हे 4 लॉ एखाद्या कम्प्लीट झाले. पहिले 2 लॉ काय इंडिकेट करत होते एखाद्या, कोणावर डिपेंड आहे, कोणावर डिपेंड आहे, पिरियड इज डिपेंड ऑन लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम, पिरियड इज डिपेंड ऑन एक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची प्रोपोर्शनॅलिटी पण बघितली आणि त्यानंतर काय 2 लॉ बघितले. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय एखाद्या, इंडिपेंडंट ऑन दोज क्वांटिटी. त्यातली पहिली काय एखाद्या, दॅट इज मास, पिरियड इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ द बॉब. आणि दुसरं काय एखाद्या, पिरियड इज इंडिपेंडंट ऑन अँप्लिट्यूड कुणाचा एखाद्या, दॅट इज अँप्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर एखाद्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात आपण. यानंतर एखाद्या आपण पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सोडवता एखाद्या, आपण ऑलरेडी एखाद्या गोष्टी बघितलेल्या आहेत, पण एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एखाद्या बऱ्याच वेळा ते वेगळ्या पद्धतीने एखाद्या वापरलं जातं, वेगळं वर्डिंग वापरलं जातं. तर अशा काही एखाद्या कन्सेप्ट आहे ते आपण बघायला स्टार्ट करतोय. तोपर्यंत हे लिहून घ्या. तर आपण नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करतोय. काय बघा एखाद्या कन्सेप्टचं नाव, दॅट इज द फेज ऑफ SHM. बरं एखाद्या हा फेज ना एखाद्या वर्ड तुम्ही बऱ्याच वेळा एखाद्या ऐकला असेल की नाही का, म्हणजे इन फेज, आउट ऑफ फेज एखाद्या बऱ्याच वेळा लक्षात असतं. तर एखाद्या फेज आणखी एका ठिकाणी बघितलं एखाद्या आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये पण एखाद्या आपण जो थीटा अँगल बघितला होता त्याला पण एखाद्या फेज वगैरे म्हणू शकतो एखाद्या, आणि त्याच्यावर पण एखाद्या क्वेश्चन विचारला जातो. तर एखाद्या त्यासाठी एखाद्या ही कन्सेप्ट खूप महत्वाची. तर एखाद्या पहिल्यांदा फेज ऑफ SHM नेमका काय प्रकार एखाद्या ते दाखवतो. तर त्यासाठी ना आपण एखाद्या डिस्प्लेसमेंटचा एक जनरल फॉर्म्युला बघतो. काय एखाद्या डिस्प्लेसमेंटचा जनरल फॉर्म्युला, x इज इक्वल टू a sin ωt प्लस अल्फा. बरं हे सगळ्यांना आठवते, दॅट इज द डिस्प्लेसमेंट, हे इज द अँप्लिट्यूड, दिस इज द साइन फंक्शन. याच्या अँगलचा जो पॉइंट आहे एखाद्या किंवा जो दिसायला एखाद्या ωt प्लस अल्फा, दिस इज कॉल्ड ॲज द फेज ऑफ SHM. काय म्हणतो एखाद्या, दिस ωt प्लस अल्फा, दिस इज नोन ॲज द फेज ऑफ SHM. सिंपल एखाद्या, दिस इज कॉल्ड ॲज द फेज. सिंपल हार्मोनिक मोशन मधला एखाद्या काय हा फेज आहे. म्हणजे आता लक्षात आलंय बरं काय, साइनच्या फंक्शन मधला जो अँगल आहे दॅट इज कॉल्ड ॲज द फेज ऑफ SHM. आता लक्षात द्यायचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे ते बघायला स्टार्ट करू. याची व्हॅल्यू लक्षात सिंपल तुम्हाला काढता येईल, ωt प्लस अल्फा याच्यावरनं क्लिअर होऊन जाईल. आता लक्षात द्यायचं फिजिकल सिग्निफिकन्स काय एखाद्या, त्याच्यावर मात्र खूप कॉन्सन्ट्रेट असू द्या. काय म्हणतो एखाद्या, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ फेज ऑफ SHM. फिजिकल सिग्निफिकन्स बरं एखाद्या फिजिकल सिग्निफिकन्स दाखवताना एखाद्याने 2 पॉईंट सांगतो. काय म्हणतो एखाद्या एक स्टेटमेंट काळजीपूर्वक, द फेज ऑफ SHM गिव्स स्टेट ऑफ ऑसिलेशन. काय म्हणतो बघा, द फेज ऑफ SHM गिव्स स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता लक्षात स्टेट ऑफ ऑसिलेशन काय म्हणते एखाद्या ते क्लिअर करू. स्टेट ऑफ ऑसिलेशनचं मिनिंग होतं एखाद्या, इट गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. काय म्हणतो एखाद्या, इट गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. आता मग हे कुठे एखाद्या, हे सगळं कुठे एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. तर एकदा क्लिअर करून एखाद्या हे सिंपल हार्मोनिक मोशन म्हणलं की एखादा डायग्राम आपल्याला कधी पण आठवा. देयर इज द मीन पोझिशन, देयर इज द एक्स्ट्रीम पोझिशन, दॅट इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, देयर इज द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, देयर इज द मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. तर बघा एखाद्या काय म्हणतात एखाद्या,
फिजिकल सिग्निफिकन्स येस फेज ऑफ एसएचएम काय दाखवतं एखाद्या दॅट इज द पोझिशन म्हणजेच काय ते काय दाखवतं समजा एखाद्या पी पॉइंट पी पोझिशनला एखादा आहे एखादा पार्टिकल तर तो काय दाखवतो पोझिशन दाखवतो बरं एखाद्या पोझिशन म्हणल्यानंतर एखाद्या आणखी दोन गोष्टी आहेत हा पार्टिकल एखाद्या एकतर काय एकडे जाऊ शकतं एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाऊ शकते किंवा काय मीन पोझिशनकडे येऊ शकते तर एखाद्या ते पण दाखवतो म्हणजे एखाद्या काय दाखवतो दिस गिव्स द डायरेक्शन ऑफ मोशन आणि या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे एखाद्या दॅट इज पोझिशन ऑफ पार्टिकल ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द स्टेट ऑफ ऑसिलेशन आणि एखाद्या फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ फेज ऑफ एसएचएम एखाद्या क्लिअर असू द्या the physical significance of phase of SHM it gives the detailed information about state of oscillation म्हणजे काय एखाद्या position of particle at that instant आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या direction of motion म्हणजे थोडक्यात काय एखाद्या phase of SHM काय दाखवते पार्टिकल कुठल्या पॉइंटला आहे ते पण दाखवते आणि त्या पॉइंट पासून तो कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे हे पण दाखवते तर एखाद्या खूप महत्त्वाची गोष्ट एखाद्या त्याच्यावर खूप चांगले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर एखाद्या आपण काय आता नेक्स्ट पॉइंट बघायला स्टार्ट करू फेज ऑफ एसएचएम मध्ये एखादा एक सब पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज इपॉक तुम्ही याला इपॉक म्हणू शकताय किंवा इपॉक म्हटलं तरी चालेल तर एखाद्या इपॉक बद्दल एखाद्या काही गोष्टी क्लिअर करतोय पहिली गोष्ट एखाद्या इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल अल्फा अल्फा म्हणलं की क्लिअर झालं एखाद्या आपल्याला काय क्लिअर झालं एखाद्या तरी काही इथंच बघितलं ओमेगा टी प्लस अल्फा अल्फा एखाद्या आता ओमेगा टी प्लस अल्फा काय म्हणलं एखाद्या दॅट इज कॉल्ड ॲज फेज ऑफ एसएचएम तर जो अल्फा आहे ना एखाद्या त्याला काय म्हणलंय अल्फाला काय म्हणलं एखाद्या आपण इपॉक तर एखाद्याला आणखी दोन नाव आहेत तर त्या दोन्ही नावं लक्षात ठेवा दिस अल्फा इज ऑल्सो कॉल्ड ॲज आणखी एक नाव आहे लक्षात त्याला दिस ऑल्सो नोन ॲज इनिशियल फेज अल्फा एखाद्या किंवा इपॉकला आणखी दुसरं नाव काय इनिशियल फेज आणखी एक नाव आहे लक्षात त्याला काय नाव एखाद्या दॅट इज फेज कॉन्स्टंट बघ काय म्हणतो एखाद्या इपॉकला एखाद्या आपण दोन नाव बघितले फर्स्ट इज द इनिशियल फेज अँड सेकंड इज द फेज कॉन्स्टंट हे दोन्ही नावं लक्षात ठेवा एखाद्या आता याचं फिजिकल सिग्निफिकन्स बघायला स्टार्ट करतो त्याचं इम्पॉर्टन्स काय एखाद्या तर काय म्हणतोय बघा काळजीपूर्वक स्टेटमेंट इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट स्टार्टिंग ऑफ एसएचएम म्हणजे जर एखाद्या पार्टिकल आहे एखाद्या त्याने मोशनची सुरुवात कुठून केली असेल काय म्हणतो एखाद्या अल्फा किंवा एखाद्या इपॉक काय दाखवतो एखाद्या इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट स्टार्ट ऑफ एसएचएम म्हणजेच काय एखाद्या इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट स्टार्ट ऑफ एसएचएम एखाद्या पार्टिकलनं कुठनं सुरुवात केली एखाद्या हे दाखवतो आता याचं अंडरस्टँडिंग पण क्लिअर असू द्या एखाद्या याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाते अंडरस्टँडिंगवर काय एखाद्या दोन्ही क्वेश्चन दाखवतो एखाद्या त्यातली पहिली केस म्हणून एखाद्या अल्फाची व्हॅल्यू 0 असेल इकडे एखाद्या आपण बघा एखाद्या बघितलंय आपण हे कुठं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय बघितलं एखाद्या इथं जर दिसत नसेल एखाद्या तर आपण याला वर घेऊ थोडं बरं काय म्हणून इकडे दाखवतो बरं एखाद्या त्यातल्या दोन केस पहिली केस काय एखाद्या दॅट इज अल्फा इज इक्वल टू 0 अल्फा इक्वल टू 0 काय सांगता एखाद्या आपण बघितलंय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये इफ अल्फा इक्वल टू 0 इट इंडिकेट्स मोशन स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन बरं का याचा अर्थ काय त्यांनी एखाद्या स्टार्ट मोशन कुठनं होती लक्षात हे सांगताय दॅट इज इफ अल्फा इक्वल टू 0 काय म्हणतो एखाद्या मोशन स्टार्ट्स फ्रॉम कुठून लक्षात द्या दॅट इज मेन पोझिशन मोशन स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन त्यानंतर एखाद्या दुसरा काय एखाद्या इफ अल्फा इज इक्वल टू π/2 हे पण बघितलं आपण अल्फाची व्हॅल्यू लक्षात काय असेल π/2 असेल तर काय म्हणलं एखाद्या मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तर एखाद्या दोन्ही कन्सेप्ट महत्वाच्या लक्षात पहिली काय एखाद्या फेज ऑफ एसएचएम आणि दुसरी काय एखाद्या इपॉक तर एखाद्या दोन्ही गोष्टी क्लिअर असू द्या काय काय एकदा 2 मिनिटात परत सांगताय बघा फेज ऑफ एसएचएम बद्दल एखाद्या याची व्हॅल्यू दॅट इज ओमेगा टी प्लस अल्फा काही वेळा जर का तुम्हाला फेज डिफरन्स जर विचारला एखाद्या दोन एसएचएम मधला तर लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्या याचं ओमेगा टी प्लस अल्फाची व्हॅल्यू मायनस दुसऱ्या याची ओमेगा टी प्लस अल्फाची व्हॅल्यू याचं काय करायचं सबट्रॅक्शन करायचं दॅट इज द फेज डिफरन्स दुसरी गोष्ट लक्षात द्या त्यानंतर याचं काय बघितलं फिजिकल सिग्निफिकन्स काय सांगतंय फेज ऑफ एसएचएम मध्ये दोन गोष्टीची माहिती देतो एक काय एखाद्या पोझिशन ऑफ पार्टिकल म्हणजे काय पार्टिकल कुठे
तो काय लक्षात पी पॉईंटला त्याची पोझिशन पण दाखवतो आणि दुसरं काय दाखवतो लक्षात दॅट इज गिव्स द डायरेक्शन ऑफ मोशन. पी पॉईंट पासून लक्षात पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाणार आहे का मीन पोझिशनच्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे, त्या दोन्ही गोष्टी सांगतो. आणि त्यानंतर काय इपॉक केलं काय दुसरे दोन नावं दॅट इज कॉल्ड इनिशियल फेज आणि दुसरं काय एखाद्या फेज कॉन्स्टंट. आणि त्याच्याबद्दल जर काय फिजिकल सिग्निफिकन्स एकच, त्या एखाद्या इपॉक गिव्स द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट काय म्हणतो एखाद्या स्टार्ट ऑफ एसएचएम, म्हणजे पार्टिकल एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन कुठनं स्टार्ट करतो ते काय एखाद्या इपॉक सांगतं. आणि त्याच्यामध्ये एखाद्या 2 पॉईंट जे आपल्याला कंटिन्युअसली लागतात. अल्फा इक्वल टू 0 याचा अर्थ काय एखाद्या मोशन स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. अल्फाची व्हॅल्यू जर एखाद्या π/2 आली तर आपल्याला काय म्हणता येईल मोशन स्टार्ट फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. तर एखाद्या या गोष्टी खूप महत्त्वाच्या एखाद्या या लेक्चरमध्ये एखाद्या आपण या डिटेलमध्ये बघितल्या तर एखाद्या याच्यावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असू द्या. आपण बाकी ज्या आपण गोष्टी एखाद्या किंवा नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर आपण थांबतोय.